खरंच माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. काळीच काळीज आहे हो माझं. पोरीच्या काळजीने तुटत राहिलं ना म्हणून आले तिची विचारपूस करायला. आणि माझ्या वागण्यामुळे बघा या घराचं वातावरण बिघडून गेलं. मला माफ करा. अहो कालिंदी ताई, का तुम्ही असा विचार करताय? अजिबात काळजी करू नका, काही झालेलं नाही. उलट मला तुम्हाला एक विचारायचंय. काय झालंय? हिने काही केलंय का? अहो हिनं काहीच केलेलं नाहीये. उलट मलाच तुम्हाला विचारायचंय की थोडा वेळ जर इथं थांबली तर चालणार आहे तुम्हाला? घाबरले मी. थोडा वेळ काय, तेव्हा 2-4 दिवस ठेवून घ्या पाठराखीण म्हणून. मला आनंदच आहे. आणि आता कसं माझी रेव तुमचीच मुलगी झाली, घ्या ठेवू तुमच्याकडेच. आपलं घर काय धर्मशाळा आहे का? नाहीतर काय. आता वाटतं ना हे मोहिते कुटुंब इथेच राहायला येणार आहेत. बर येऊ का मग मी आता? या. अच्छा येते हा. या. पण तुम्ही पण तुमच्या सासूची काळजी घ्या. बरोबर आहे की नाही? एकटी आहे माझी पोरगी. बरोबर येते. हा येते येते. नीट राहा गं. रेवती, यश, जरा इकडे या. मला तुमच्यासोबत काही बोलायचं. अच्छा काळजी घ्या हा. येते. मगाशी तू मुद्दाम बोललीस ना? काय? हेच की प्रेमाबद्दल मी अनुभवावरून बोललो का? थोडक्यात तू अंदाज घेत होतीस. नाही, मी असं काहीही करत नव्हते. ओके. ए हे पांघरून नको. मग अगं तुझ्या आईने सकाळी पांघरून आणलंय ना, ते ठेवूयात स्पेशल. चालेल. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी सिंगल आहे. 1 पीस. मी विचारलंच नव्हतं. पण हरकत नाही, मी जस्ट सांगितलं. या सगळ्या बडबडीमध्ये आजींनी दिलेलं काम राहिलंच आहे. ते पूर्ण करायचं का आधी? या आता कामात लक्ष नसलं ना की असं होतं. काय? अगं जरा बघ ना रूम कडे. आपण जे जे प्लॅन केलंय ते सगळं एक्झिक्यूट करून झालंय. तर आणखी काय करणार आहेस तू? पसारा आवरणार आहे. तू आणि आजीच म्हणालात ना पसारा आवरला नाही ते जे शिक्षा करतील म्हणून. पॉइंट आहे. चला. दे मी ठेवते. कुठे ठेवायचंय? स्टोर रूम मध्ये. स्टोर रूम कुठे आहे? ऐक, हा. तू सरळ चाल. तुला कळणार नाही, मीच येतो तुझ्या बरोबर. रेवती, आता काय? हे बघ, अजून तुझ्याबद्दलची कुठलीही माहिती मला जाणून घ्यायची नाही. मी तुला माझ्याबद्दल अजून काहीही माहिती देणार नाहीये. मी तुला फक्त कात्री देत होतो. तू हे जा तिकडे ठेव, म्हणजे आपण बाकीचं सामान घेऊन जाऊ शकतो. ओके? आई हे सगळं काय आहे? अभि अभि शांत. इकडे. हे बघ बाळा, तू जसं लीला सोबत वागशील तिच्या मनात नवरा बायकोचं नातं तसंच उमटणार आहे बघ. त्यामुळे तुझ्याबद्दल, तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल तिच्या मनामध्ये जर का चांगल्या आठवणी तयार व्हायच्या असतील तर ते सगळं तुझ्या हातात आहे बाळा. आई ती मुलगी काय? लीला नाव आहे तिचं. लीला या घरची सून आहे, तुझी पत्नी आहे. अभिराम, लीला यापुढे याच रूम मध्ये तुझ्या सोबत राहणार कायमची. आई खरंच खूप होत आहे. लीला
ये बाळा. लीला. लीला, या पुढे तू इथंच, तू अभिरामची पत्नी म्हणून या खोलीतच राहणार आहे. आई अभि, शांत. चल. थांब. तिथेच थांब. म्हणजे तशी इथेच किती वेळ थांबू मी?